बोलो कृष्ण कन्हैया लालनी त्यानंतर आमचे राकेश त्र्यंबक कोल्हे ते सुद्धा पूज्य वक्ताश्रीसाठी वस्त्र आणि हार त्यांनी आणलेला आहे ते अर्पण करून आणि आशीर्वाद घेत आहे. बोलो स्वामीनारायण भगवाननी जय. लक्ष्मीनारायण देवनी जय. आता कथागंगेच्या किनारी आपण सर्व सज्ज झालो. भक्तांनो, सुदामा चरित्रापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तरी आता आपण सर्व श्रोतागण वक्ता महोदयश्री यांना हात जोडून नतमस्तके विनंती करूया की आम्हास भागवत अमृताचे पान करून आम्हास तृप्त करा. पूज्य वक्ताश्री. हॅलो. नंद
ध्याये श्री हरिकृष्ण स्वामी नमः। सर्वोपरिं श्री हरि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरश्चैव नरोत्तमम्। देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ततो जयमुदीरये। ॐ अवतारिणे स्वामिनारायणाय नमो नमः। ॐ श्री हरिकृष्णाय नमो नमः। ॐ श्री पूर्णपुरुषोत्तमाय नमो नमः। ॐ श्री सहजानंद स्वामिने नमो नमः। आज सखिया नंदनी हेली। आज सखिया नंदनी हेली। हरि मुख जोईले हो हई छूट गेली। हरि मुख जोईले हो हई छूट गेली। बाहरे मुनीना ध्यान मनावे। बाहरे मुनीना ध्यान मनावे। तेरे सबड़ियो तुझने बुलावे। तेरे सबड़ियो मुझे बुलावे। आज सखिया नंदनी हेली। हरि मुख जोईले हो हई छूट गेली।
कौन करे, घनश्याम बिना दुख कौन करे। हरि कृष्ण बिना सुख कौन करे, घनश्याम बिना दुख कौन रे। हरि कृष्ण बिना सुख कौन करे, हरि कृष्ण बिना सुख कौन करे, घनश्याम बिना दुख कौन करे। घनश्याम बिना दुख कौन रे। स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण नारायण नारायण, स्वामी नारायण 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 स्वामी नारायण। स्वामीनारायण भगवाननी जय। हरे कृष्ण महाराज की, राधा कृष्ण देव की जय। लक्ष्मी नारायण देवनी जय। भागवत भगवानी जय। बालकृष्ण लालनी जय। द्वारिकाधीशनी जय। विघ्न विनायक देवनी जय। श्री काष्ठभंजन देवनी जय। श्रीमद् भागवत सप्ताह आज त्याचा 7वा दिवस। भगवत चरित्र ऐकत 7 दिवस व्यतीत झाले। 7 दिवस हे पूर्ण झाले। शुकदेवजी महाराज परीक्षिताला 7 दिवसपर्यंत भागवताचे श्रवण करवित होते। सात दिवसांमध्ये परीक्षिताचं मन हे भगवन्मय होऊन गेलं होतं। ज्या प्रकारे दुधामध्ये साखर हे विरघळून जाते, विरघळल्यानंतर साखरचं अस्तित्व नाहीसं होऊन जातं, परंतु त्या दुधामध्ये गोडवा येऊन जातो। त्याच प्रकारे परीक्षित हा परमेश्वरामध्ये ओतप्रोत होऊन गेला, भगवन्मय होऊन गेला। शरीराचं भान हे विसरलं आहे तो। शुकदेवजी महाराज यांना परीक्षित म्हणतो आहेत की गुरुदेव हे महाराज, भगवंताचे जे काही चरित्र असतील ते आपण मला ऐकवा। दशमस्कंद म्हणजेच भागवताचं हृदय आणि त्यामध्ये उत्तरार्ध
हा परमेश्वराच्या परिक्रमांचं दर्शन करवत असतो की भगवंतांनी काय पराक्रम केले, सामर्थ्य कशी दाखवली, भगवंताच्या ऐश्वर्यांचं दर्शन हे दशमस्कंदाचा वृत्तार्ध आपल्याला दाखवतो. भगवान श्रीकृष्ण प्रभू माता रुक्मिणी यांच्यासोबत विवाह करून आणि आपला घरसंसार हा चालवू लागले. समयांतरे माता रुक्मिणी यांना एक पुत्राची प्राप्ती झाली आहे आणि त्याचं नाव आहे प्रद्युम्न. प्रद्युम्न हा अजून तर 10 दिवसाचा होता. 10 दिवसाचा असून त्यावेळेस त्याचा वैरी म्हणजेच सम्रासूर नावाचा असुर याने द्वारकेमधून प्रद्युम्नाचं अपहरण हे केलं आहे. प्रद्युम्नाचं अपहरण करून आणि त्याला आपल्या नगरीकडे घेऊन जाऊ लागला. नगरीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळेस विचार आला की याला नगरीत घेऊन जायचं नाही, कारण हा श्रीकृष्णाचा पुत्र आहे. हा सुद्धा महापराक्रमी असू शकेल. त्यासाठी ज्या वेळेस आकाश मार्गे निघत होता मध्येच समुद्रामध्ये प्रद्युम्नाला फेकून दिलं. समुद्रामध्ये फेकून दिलं. समुद्रामध्ये एक मोठा मासा, त्या मासाने प्रद्युम्नाला गिळून घेतलं. परंतु परमेश्वराचा पुत्र आहेत बघा, आश्चर्य आपल्याला वाटतं. म्हण आहेत की ज्याला रामाची कृपा असते त्याचं कोणीही काही करू शकत नाही. समुद्रात पडल्यावर सुद्धा प्रद्युम्न हा जिवंत होता. माशाने गळल्यावर सुद्धा जिवंत राहिला. आणि त्याच वेळे कोणी मासेमारी होता, त्या मासेमारीने तो मासा पकडला. आता मासा पकडला आणि मासा पकडून घरी घेऊन गेला, राजाला दिला, म्हणजेच सम्रासुराला. सम्रासुराने आपल्या रसोयाला दिला. तो रसोयाने त्याला कापला तर मधून बाळक निघालं. बाळक जीवित होतं. त्याने ते बाळक आपल्या पत्नीला दिलं. ती पत्नी कोणी नव्हे परंतु प्रद्युम्न म्हणजेच कामदेव होता आणि कामदेवाची पत्नी रती होती. धीरे धीरे प्रद्युम्न मोठा होऊ लागला. एक वेळ नारद महर्षी आले. नारद महर्षी येऊन आणि सर्व काही वृत्तांत त्यांना सांगितलं. प्रद्युम्नाला सांगितलं, तू कोणीही नव्हे कामदेव आहे आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या येथे तू अवतरला आहेस. मायावती होती, तिला सांगितलं तू रती आहे, प्रद्युम्नाची पत्नी आहेस तू. शुकदेवजी म्हणतात की परीक्षित, सर्व काही हकीकत ऐकल्यानंतर मायावतीने प्रद्युम्नाला महामाया नावाची विद्याही दिली आहेत. विद्या प्राप्त करून आणि त्या विद्याच्या योगे प्रद्युम्नाने शंभरासुराचा वध केला.
शंभरासुराचा वध करून पुन्हा द्वारकेमध्ये आला. द्वारकेमध्ये आला त्यावेळेस अंतपुरमध्ये प्रवेश केला. अंतपुरात प्रवेश केला. सर्व जे कोणी राण्या होत्या सर्वच्या सर्व पळू लागल्या. दासी का सर्वांना असं वाटलं की अरे कृष्णच आले, कृष्णच आले. परंतु नंतर समजलं कृष्ण नव्हे, परंतु हा तर रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न आहे. भगवंतासारखं सौंदर्य, परमेश्वरासारखं ऐश्वर्य हे त्याच्यामध्ये होतं. कित्येक वर्षानंतर दोघांचं मिलन झालं. दोघांचं मिलन झालं त्या कारणी माता रुक्मिणी आणि प्रद्युम्न हे मिळाले आहेत. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, सुंदर सुंदर परमेश्वराचे चरित्र आहे. भगवंत हे द्वारकापुरीमध्ये राहत होते. द्वारकापुरीमध्ये राहून आणि आपले पराक्रम हे सर्वांना दाखवित होते. एक वेळ परमेश्वरावरती कलंक हा आला आहे. भगवंतावरती चोरीचा कलंक लागला आणि तो चोरीचा कलंक परमेश्वराने नाहीसा केला. हे सर्व चरित्र शुकदेवजी महाराज परीक्षितला ऐकवू लागले आहेत. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित ऐक, भगवंताचं सुंदर असं चरित्र आहे की परमेश्वराने स्वतःवरती आलेला कलंक हा कसा नाहीसा केला. भगवान स्वामीनारायण शिक्षापत्रीमध्ये आज्ञा देतात, कधीही कोणावरती खोटा कलंक लावू नये. कलंक म्हणजे खोटे आक्षेप. खोटे आक्षेप आपण लावले तर अवश्य त्याचं फळ हे आपल्याला भोगवावं लागतं. आता त्याचं फळ हे कसं असतं, हे फळाचं दृष्टांत म्हणजेच परमेश्वराचं चरित्र हे आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवित आहेत. शुकदेवजी म्हणू लागले, परीक्षित, द्वारिकामध्ये एक सत्राजित नावाचा यादव होता. सत्राजित हा सूर्याचा भक्त होता. सूर्याचा भक्त होता. सूर्याचा मित्र सुद्धा होता. रोज दोघंचे दोघं एक दुसऱ्याला भेटत असायचे. सूर्य म्हणजे साक्षात ज्याचा मित्र. एक वेळ सूर्य खूप सत्यावरती प्रसन्न झाले, सत्राजितवरती प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी एक समंतक नावाचा मणी हा सत्राजिताला दिला आहे. समंतक नावाचा मणी हा रोज 8 भार सोनं देत असायचा. जसा पारसमणी असतो की लोखंडाला स्पर्श होताच लोखंड हे सुवर्णाच्या रूपामध्ये प्रवेश होत असतं, त्याच प्रकारे हा समंतक मणी होता. हा रोज दिन प्रतिदिन 8 भार सोनं हे देत असायचा. आता 8 भार सोनं गणना तर खूप मोठी आहेत, परंतु सरळ भाषेमध्ये श्रीधर टीकेमध्ये त्याचं माप दिलं
तर रोज 80 मण सोनं देत असायचा. 80 मण आपल्याजवळ असल्या तर कोणाला बघायची जरूर नाही हा, काही टेन्शनच घ्यायचं नाही. एक दिवसही मिळालं तरी भरपूर आहे. एकच दिवस देईल तरी पण चालेल, रोज देणार नाही तरी पण चालेल. 80 मण रोज देत असायचं. आता मणाचा थोडा थोडा फरक पडत असतो. आपल्या इथे काही तर गुजरातमध्ये 20चा 1 मण होतो, 20 किलोचा 1 मण गुजरातमध्ये होतो. रोज 8 भार सोनं हे देत असायचा. एके वेळ सत्राजित तो मणी स्वतःच्या गळ्यात घालून आणि नगरामध्ये द्वारकेमध्ये फिरण्यासाठी निघाला. फिरण्यासाठी निघाला त्याच वेळेला त्याची एवढी कांती होती, एवढी क्रांती होती, म्हणजेच एवढं तेज होतं की जणू सर्वांना असं वाटलं की सूर्यच साक्षात आपल्या नगरीमध्ये प्रवेश केला असं वाटू लागलं. सत्राजित हा सर्वांजवळ फिरू लागला, सर्वांना दाखवू लागला, माझ्याजवळ मणी आहेत. अशा रीतीचं सर्वांना दाखवत दाखवत गावामध्ये फिरत होता. फिरत फिरत जिथे भगवंत होते तिथे आला आहे. कोणी भगवंताजवळ येऊन आणि भगवंताला म्हणाले की प्रभू, आपल्या नगरीमध्ये साक्षात सूर्यदेव आले आहेत आणि सूर्यदेव हे तुमच्या दर्शनासाठी इथे येत आहेत. भगवंत म्हणाले सूर्यदेव काही आले नाही. मग कोण आहे? अरे सत्राजित आहे. सत्राजिताजवळ समंतक नावाचा मणी आहे आणि तो मणी खूप तेजस्वी आहे. त्याच्या प्रकाशाने तो सुद्धा प्रकाशवान दिसतो. भगवंत म्हणाले दुसरा कोणी नव्हे परंतु तो सत्राजित आहेत. हो असं आहेत का? ठीक आहेत. सत्राजित सर्व ठिकाणी फिरत फिरत भगवंताजवळ येऊ लागला. ही गोष्ट एक सुंदर आपल्याला सुचवते. कधीही आपल्याजवळ धन वगैरे असेल किंवा काही असं असेल तर त्याचा अति प्रकाश दाखवू नका. अतिशहाणा ज्याला आपण म्हणतो तो अतिशहाणा हा आहे आणि मग त्याचा काय होतो? बैल रिकामा होत असतो. आता कसा याचा रिकामा होईल हे बघा. अतिशहाणापणा करण्यासाठी निघाला, भगवंताजवळ गेला. भगवंताजवळ गेला. भगवंत म्हणतात सत्राजित, तू गावाला वेड करू शकणार पण मला वेड करू शकणार नाही, कारण मी जाणतो तू कोण आहे. भगवंत म्हणाले सत्राजित, तुझ्याजवळ मणी आहे, त्या मण्याचं एक काम कर, तू महाराजा उग्रसेन आहे उग्रसेनांना दे. जर तू त्यांना देशील आणि जे काही सोनं प्राप्त होईल ते सर्व नगर लोकांच्या कामामध्ये येईल. तुझ्याजवळ एवढं सोनं आहे तर तू काय करशील त्याला? सत्राजित म्हणाला मला द्यायचं नाही, मला मणी द्यायचा नाही. असं म्हणून भगवंताजवळून निघून गेला. भगवंताजवळून निघून स्वतःच्या घरी गेला. स्वतःच्या घरी गेला आणि काही थोडे दिवस झाले. त्या सत्राजिताचा लहान भाऊ होता प्रसेन नावाचा. एक वेळ प्रसेन याने तो मणी आपल्या गळ्यात घातला. गळ्यात घालून आणि मृगया करण्यासाठी वनामध्ये निघाला आहेस. मृगया करण्यासाठी वनामध्ये निघाला. जसा जसा पुढे चालू लागला, मण्याचा एवढा प्रकाश होता. एक मोठा विशाळ सिंह होता. सिंहाने बघितलं
आणि बघितलं की हा मणी तर खूप सुंदर आहे, प्रकाशमान आहे. सिंह याने प्रसेनला मारून त्याचा वध करून आणि मणी हा आपल्याजवळ घेतला. मणी आपल्याजवळ घेऊन आणि सिंह ठेवू लागला. त्यामध्ये जांबवान होते. जांबवानने बघितलं की मणी तर खूप सुंदर आहे. जांबवान याने सिंहाला मारलं. सिंहाला मारून तो मणी आपल्याजवळ घेतला. आपल्याजवळ घेऊन आणि तो मणी आपल्या गुफेमध्ये घेऊन गेल्याने आपली पुत्री होती तिला खेळण्यासाठी तो दिला. कुठून कुठे गेला बघा. इकडे सर्वकडे हाहाकार हो झाला. सत्राजित म्हणू लागला, माझा मणी चोरला गेला, चोरला गेला. कोणी चोरला? तर चोरणार तर एकच आहे. कोण? कृष्ण आहे. दुसरा कोणीही चोरू शकणार नाही. कृष्णाने माझा मणी चोरून घेतला आहे. सर्व काही त्याचे भाऊबंद अधिक होते. उग्रसेन महाराजांजवळ गेले. महाराजांना सांगितलं की महाराज, द्वारकाधीश कृष्ण याने आमचा मणी चोरला आहे आणि कृष्ण असा मोठा राजा होऊन मणी चोरतो असं चोरीचं कार्य त्याला आता शोभत नाही. भगवंतावरती कलंक लागला. भगवंत म्हणाले, मी मणी चोरला नाही. भगवंतांनी सांगितलं मी मणी चोरला नाही, परंतु सत्राजित होता. सत्राजित म्हणाला, तुम्हीच मणी चोरला आहे. भगवंत म्हणतात, ठीक आहे, माझ्यावरती जो कलंक आला आहे मी तो सर्वांना दाखवेल की मी मणी चोरलेला नाही. मणी कोणी दुसऱ्याजवळच आहे. भगवंत हे निघाले मणीच्या शोधमध्ये निघाले. वनाकडे परमेश्वर निघाले. कित्येक यादव सोबत होते. सर्वचे सर्व फिरत फिरत निघाले. रस्त्यामध्ये बघितलं तर रस्त्यामध्ये प्रसेन हा होता. हा मृत्यू पामलेला होता. प्रसेन म्हणजे सत्राजितचा भाऊ. प्रसेन मृत्यू पामलेला होता. परमेश्वराने बघितलं, बघा इथे प्रसेन हा मृत्यू पामलेला आहे. थोडे पुढे गेले तर पुढे पाऊल पडलेले होते सिंहाचे. पाऊलांच्या मार्गे मार्गी गेले आणि जिथे बघितलं तर थोड्या दूरवरती सिंह सुद्धा मरण पामलेला होता. सिंह मरण पावलेला आहे. तर सिंहाला मारून आणि सिंहाचं रक्त होतं. जांबवान याच्या पायाला लागलेलं. त्या रक्ताच्या मार्गी मार्गी भगवंत हे चालू लागले. चालता चालता एक मोठी गुफा आली. त्या गुफेमध्ये प्रवेश केला. भगवंतांनी सर्व यादवांना सांगितलं की तुम्ही सर्व इथे थांबा. इथे थांबा, मी मध्ये जातो, मध्ये बघतो. कारण सर्वचे सर्व गेले आणि मध्ये काही तशी अघटित घटना घडली तर राज्यात कोण निरोप देईल, कोण सांगेल. भगवंतानं सांगितलं की तुम्ही इथेच थांबा, माझी वाट बघा. 1-2 दिवस पर्यंत वाट बघा. जर मी आलो नाही तर तुम्ही निघून जायचं आणि द्वारकेला निरोप द्यायचा. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे यादव होते सर्व बाहेर थांबले. भगवंत हे मध्ये गेले आहेत. मोठी विशाल गुफा आहे. अंधकारमय गुफा आहे. अंधकारमय गुफेमध्ये परमेश्वर प्रवेश करून आणि मध्ये बघतात तर एक स्त्री आहे, कन्या होती आणि कन्येच्या हातामध्ये तो मणी होता. कन्या त्या मणीसोबत खेळत होती. भगवंतांनी तिला म्हटलं की हा मणी माझा आहे, मला दे.
कन्या म्हणाली, मणी तर माझ्या पित्याने मला दिला आहेत, तो मी देणार नाही. आणि तुम्ही कोण? कोणी मनुष्य आजपर्यंत ह्या गुफेमध्ये आला नाही, तुम्ही कोण आले आहोत? तुम्ही कोण आहेत? कन्येचा आणि भगवंताचा वार्तालाप होत होता त्याच वेळी तिकडून जांबवान आले. जांबवाण्याने बघितलं कोणी मनुष्य आला आहे. आजपर्यंत कोणीही मनुष्य या गुफेमध्ये प्रवेश करून आला नाही, परंतु आज कोण आला? आणि माझ्या मुलीसोबत जांबवान आले. जांबवान येऊन आणि भगवंताशी युद्ध करू लागले आहेत. दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं आहे. तर जांबवान हे सुद्धा अतिशय शक्तिशाली होते. रामायणामध्ये ज्यांच्या शक्तीचं प्रदर्शन आहे, अतिशय त्यांच्यामध्ये शक्ती होती. जांबवान आणि भगवंत दोघांमध्ये द्वंद्व युद्ध सुरू झालं आहे. एवढं द्वंद्व युद्ध सुरू होऊ लागलं, एक दुसऱ्याला मारू लागले. एक दिवस पूर्ण झाला, 2 दिवस पूर्ण झाले. बाहेर सर्व यादव होते. यादवांना असं वाटलं की भगवंत गेले, परंतु मध्ये काही झालं असेल, आता वापस येणार नाही. म्हणून सर्वचे सर्व यादव हे निघून गेले द्वारिकापुरीकडे. इकडे भगवंत आणि जांबवान दोघांमध्ये महाभयंकर युद्ध सुरू झालेलं आहे. युद्ध एवढं भयंकर होऊ लागलं, एक दुसऱ्याला मारू लागला होता. दोघंही क्षमतावान होते. एवढे क्षमतावान होते, एवढे एक दुसऱ्याला मारत असायचे. कित्येक दिवसपर्यंत युद्ध चाललं. शेवट परमेश्वराला आता अशी इच्छा झाली की आता युद्धाचा विराम करावा. भगवंतांनी जांबवान याला एवढा मार मारला की जांबवान हा पृथ्वीवरती कोसळला. आणि त्याच वेळी जांबवान याला स्मृती झाली की अरे, मी भगवान रामचंद्र यांना विचारलं होतं की प्रभू, आता आपण पुन्हा केव्हा मनुष्य रूपाने प्रगट होचाल, मला केव्हा मिळणार? आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं होतं की तुझ्या समोर असा कोणी महान बाहुबली येईल की जो तुला मारून आणि तुझे खालती भूमीवरती पाडेल, तुझ्या हाडकांचा ध्वंस करेल. त्यावेळेस समज की मीच असेल, तो माझ्याशिवाय दुसरा कोणीही असणार नाही. हे वचन रामायण काळातील वचन आज जांबवान याला याद आले. आणि त्याच वेळी त्याला वाटलं की हे तर साक्षात भगवान राम आले आहेत. परमेश्वराने ह्या वेळेस हा कृष्णाचा अवतार धारण केलेला आहे. जांबवान उठला, भगवंताच्या चरणी पडला. भगवंताला म्हणतो, प्रभू, मी आपला दास जांबवान आहेत. तुम्हाला ओळखणं खूप कठीण आहे. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मी तुम्हाला समजू शकलो नाही की साक्षात भगवंत माझ्या इथे आले. प्रभू, मला क्षमा करा. मी तुमच्यावरती हात उगमला, तुम्हाला मी मारलं. भगवंताजवळ खूप विनंती केली, परमेश्वराजवळ प्रार्थना केली. भगवंताला म्हणाले की प्रभू, मी काय आपल्याला देऊ? तुम्हाला मणी हवायत, घ्या, हा मणी घ्या. मणी दिला. मणी सोबत स्वतःची पुत्री होती. भगवंताला म्हणतात, प्रभू, माझी कन्या आहे, उमरलायक झाली आहेत, म्हणजेच विवाहयोग्य झाली आहेत. विवाहयोग्य मला तिला स्थळ बघायचंच आहे. तुमच्यासारखं दुसरं कोणचं स्थळ असेल? तुमच्यासारखा तिला पती दुसरा कोण मिळेल? साक्षात पुरुषोत्तम नारायण यांचा संपर्क तिला होईल.
म्हणून सोबत सोबत आपली जांबुवती नावाची कन्या होती, ही सुद्धा भगवंताला अर्पण केली आहेत. भगवंताला अर्पण करून आणि भगवंताला सांगितलं की प्रभू आता आपण जाऊ शकता. भगवंत मणी आणि कन्या एक के साथ एक फ्री घेऊन आणि भगवंत निघाले. हे द्वारिकाला गेले आहेत. द्वारिकाला जाऊन आणि राज्यसभेमध्ये परमेश्वराने सतराजिताला मणी दाखविला आणि सांगितलं की सतराजित, हा मणी मी चोरला न होता, तू माझ्यावरती कलंक लावला होता, परंतु एक तुझा भाऊ प्रसेन हा मणी घालून गेला. सिंहाने त्याला मारलं. सिंहाजवळून जांबुवान याने घेतला आणि जांबुवान जवळून मी घेतला आणि अशा रीतीने तो मणी हा सतराजिताला वापस दिला. सतराजिताला वापस दिला. त्यावेळी सतराजित हा राज्यसभामध्ये होता. खूप शरम व्यक्त झाला. एवढा शरम अनुभव लागला की मी भगवंतावरती म्हणजेच कृष्णावरती खोटा कलंक लावला, आक्षेप केले. सर्वचे सर्व यादव मला काय म्हणतील की तूच खोटा होता आणि तू कृष्णाला खोटं केलं. काय करू आता. त्यासाठी सतराजिताने स्वतःची सत्यभामा नावाची पुत्री होती, त्या सत्यभामाचा भगवंताला अर्पण केलं. भगवंत तिच्यासोबत सुद्धा लग्न केलं. आता परमेश्वराच्या लग्नांचे चरित्र सुरू झाले. रुक्मिणीनंतर आली जांबुवती, त्यानंतर आली सत्यभामा आणि त्यानंतर तो मणी होता, तो मणी स्वतःजवळच ठेवला होता. शुकदेवजी म्हणतात, हे परीक्षित, परमेश्वर धीरे धीरे आपले पराक्रम हे चौकडे पसरवू लागले आहेत. त्यानंतर सूर्याची पुत्री कालिंदी होती. या कालिंदी सोबत भगवंतांनी विवाह केला. कालिंदी सोबत विवाह करून आणि त्यानंतर अंबवती नगराचा राजा होता, त्याची पुत्र होती, त्याची बहीण होती मित्रविंदा. तिचं सुद्धा परमेश्वराने हरण केलं आणि हरण करून तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर नग्नजित नावाचा कोशळ देशचा राजा होता. त्या राजाला सत्या नावाची एक कन्या होती. सत्या नावाची कन्या होती, परंतु राजाचा प्रस्ताव असा होता की एकी सोबत 7 सांड असतील. त्यांना जो कोणी एकी सोबत नाथेल, म्हणजेच त्यांच्या नाकामध्ये दोर घालेल, तोच माझ्या पुत्रीशी लग्न करू शकेल. आणि तिथे भगवंत आले. भगवंतांनी एकी सोबत 7 सांड्यांना नाथून टाकलं. नाथून आणि त्याची जी पुत्री होती सत्या, हिच्यासोबत परमेश्वराने लग्न केलं आहेत. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतःची आत्या, तिची कन्या होती भद्रा, तिच्यासोबत लग्न केलं. आणि त्यानंतर लक्ष्मणा नावाची एक होती, तिच्यासोबत सुद्धा परमेश्वराने लग्न केलं आहेत. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, अशा रीतीने परमेश्वर एक नंतर एक कन्यांशी विवाह करून राहिले. त्यानंतर एक भौमासुर नावाचा असुर होता. त्याला दुसऱ्या नावाने म्हणजेच नरकासुर नावाने सुद्धा ओळखलं होतं. तो भौमासुर याने 16,000 आणि 100 कन्यांना कैद केलेलं होतं. त्या सर्व कन्या राजा महाराजांच्या पुत्र्या होत्या. त्या सर्व कन्यांना परमेश्वराने सोडवलं आहे. भौमासुराचा परमेश्वराने वध केला. वध करून त्या सर्व कन्यांना सोडवून आणि सर्वांना बंधनातून मुक्त केलं. बंधनातून मुक्त करून सर्व कन्या त्या भगवंताजवळ आल्या. भगवंताला म्हणू लागल्या की प्रभू, आपण आम्हाला मुक्त केलं, परंतु आता समाज आम्हाला स्वीकारणार नाही. कारण
समाज हा काय म्हणेल की तुम्ही कुठे होते? भौमासुराच्या मध्ये होते. एक पुरुषाच्या बंधनामध्ये असल्या कारणे आम्हाला समाज स्वीकारणार नाही. कोणीही आमचा पती होणार नाही. त्यासाठी प्रभू आपण कृपा करा, आपणच आमचं पाणी ग्रहण करा. परमेश्वराने त्यांची सर्वांची व्यथा ऐकून आणि सर्वांशी भगवंताने लग्न केलं. आता किती राण्या झाल्या? 16,108 राण्या भगवंताच्या झाल्या. आणि भगवंत हे द्वारिकेमध्ये सर्वांसोबत राहू लागले आहेत. द्वारकेमध्ये राहून परमेश्वर आपला ग्रह संसार हा चालवू लागले आहेत. शुकदेवजी म्हणतात की परीक्षित, परमेश्वर एक वेळ खूप उदास होऊन बसले होते. उदास होऊन बसले होते आणि त्यावेळेस स्वयं रुक्मिणीजी हे भगवंताजवळ आल्या. भगवंताजवळ येऊन आणि भगवंताला म्हणतात की प्रभू, हे प्राणनाथ, आपण द्वारकाधीश आहोत. आजपर्यंत कोणीही राजा आपल्या समक्ष विजय प्राप्त करू शकला नाही. सर्व काही सुख समृद्धी हे आपल्या चरणांमध्ये राहिली आहेत. प्रभू, साक्षात लक्ष्मी आपल्या चरणांची दासी आहेत. मग आपल्याला आज एवढी चिंता कसली आहेत? आपण काय एवढा विचार करतो? काय विचाराचं काय कारण आहे? जे काही असेल आपण मला सांगा. काही इच्छा असेल तर मी तुमची इच्छा पूर्ण करेल. भगवंत म्हणतात, रुक्मिणी, माझी इच्छा अशी आहे की ती इच्छा तू कधीही पूर्ण करू शकणार नाही. भगवंत बोलता बोलता रडू लागले. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू निघाले आहेत. भगवंत म्हणतात, हे रुक्मिणी, आज मला माझ्याजवळ सर्व काही आहेत. सर्व असून आज मला माझी माता यशोदा हिची याद येत आहेत. माझ्या गोप्या हे गोप्यांची मला याद येत आहेत. सर्व साम्राज्य माझ्याजवळ आहेत, परंतु यशोदा सारखी आज माझ्याजवळ माता नाही. गोप्यांसारखे प्रेम देणारे कोणी नाही. त्यांच्यासारखं खाऊ घालणारे माखण आज माझ्याजवळ कोणी नाही. माखण तर खूप काही आहे द्वारकेमध्ये, परंतु ज्या गोप्यांच्या हातून निघणारं माखण होतं आणि त्याच्यामध्ये जो प्रेम होता, तो प्रेम मला इथे कुठेही मिळाला नाही. आणि भगवंताला आज स्वयं मातेची याद येऊ लागली. मातेची याद येऊ लागली. सुंदर महापुरुषांनी पंक्ती हा लिहिल्या आहेत. नंदलाला माता यशोदाजी सांबुरे, ममता की मूर्ति मारी रही गई गोकुल माँ. नंदलाला माता नंदलाला माता यशोदाजी सांबुरे, ममता की मूर्ति मारी रही गई गोकुल माँ. ममता की मूर्ति मारी रही गई गोकुल माँ. नंदलाला माता यशोदाजी सांबुरे. कांसानी थाली मारी रही गई गोकुल
रसानी थाली मारी रही गई गोकुल माँ। नंदना लाला ने माता यशोदा जी सांवरे ममता की मूर्ति मारी रही गई गोकुल माँ। नंदना लाला ने माता। आज नंद महाराजांचा पुत्र हा माताला याद करतो आहे की जिने मला एवढी ममता लावली, अशी ममताची मूर्त म्हणजे यशोदा हे तर गोकुळमध्ये आहे आणि मी तर इथे आहे. जेवण्यासाठी माझ्याजवळ सोन्याचे ताट आहेत, सोन्याचे महल आहेत, सोन्याच्या महलमध्ये मी राहून आणि सोन्याच्या ताटांमध्ये जेवण करतो. परंतु जो स्वाद मला तिथे येत असायचा, माता स्वतःच्या हाताने खाऊ घालत असायची, तो स्वाद तर याच्यामध्ये मला बिलकुल येत नाही आहे. परमेश्वराविषयीचा प्रेम होता आणि तोच प्रेम भगवंताला याद करतोय, भगवंताला रडवून राहिला आहे. आज या महिलांमध्ये 56 प्रकाराचे भोजन आहेत. अनेक प्रकाराचे मिष्टान्न आहे. भगवंत जेवायला बसतात त्यावेळेस दास दासी येऊन आणि अनेक प्रकारांचे नैवेद्य भगवंता समक्ष ठेवतात. परंतु परमेश्वर म्हणतात की जो स्वाद माखण आणि मिश्रीमध्ये होता आणि माता ते दोघं मला लावून देत असायची आणि मला खाऊ घालत असायची, तो स्वाद मला इथे मिळत नाही. एक एक वस्तूला भगवंत आज याद करू लागले आहेत. जे जे काही परमेश्वराला याद येत आहेत की मी गोकुळमध्ये अशा रीतीचा होता, असं काही खात असायचा, भगवंत याद करीत आहे. भगवंत याद करू लागले, हिरा मोतींचे हार माझ्या गळ्यामध्ये आहेत, सुवर्णाचा मुकुट माझ्या मस्तकावरती आज आहेत, परंतु जो आनंद आई मला छोट्याशी पाग बांधून देत असायची मस्तकावरती आणि त्यामध्ये एक मयूर पंच म्हणजेच मोराचं पीठ ठेवत असायची आणि त्यामध्ये जो आनंद येत असतो, मला येत होता तो आनंद या सुवर्णाच्या मुकुटामध्ये नाही. परमेश्वर काय दर्शवतायत? भगवंत हे मातेची ममता दाखवतायत
की मातेची माझ्या प्रत्येक एवढी ममता होती आणि त्या ममतेला भगवंत एक एक याद करू लागले. यशोदा की सांवरे ममता की मूर्ति मारी रही गई ममता की मूर्ति मारी रही गई. भगवंत विचार करतायत की इथे विविध प्रकारांचे कवी येऊन माझ्या समोर गात असतात. कोणी सारंगी वाजवतो तर कोणी नृत्य करतो. मला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकाराचे वाद्य वाजवून आणि मला प्रसन्न करण्याची इच्छा करतात भगवंत. परंतु आज याद करताय ते स्वतःची आपली बासुरी. भगवंत बासुरीला याद करत होते की ते माझी बासुरी की जिच्या एक सुरांमध्येच सर्व गोकुळ हे माझ्याजवळ धावून येत असायचं. गायी माझ्याजवळ धावून येत असायच्या, माझ्या अवतीभोवती उभत राहत असायच्या. आज त्या बासुरीला भगवंतांनी याद केला आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वराने वृंदावनाचा त्याग केला त्यावेळेस कित्येक वस्तूंना परमेश्वर हे तिथेच ठेवून निघाले. यशोदा की सांवरे ममता की मूर्ति मारी रह गई गोकुल नंदना लाला की माता. यशोदा की सांवरे ममता की मूर्ति मारी रह गई गोकुल ममता की मूर्ति मारी रह गई गोकुल. भगवंत हे सर्व एक एकला याद करून आणि रडू लागले होते. रुक्मिणी यांनी सांगितलं की प्रभू, आपण तर राजा आहोत, महाराजा आहोत, द्वारकाधीश आहोत. जर आपली इच्छा असेल तर आपण त्या सर्वांना भेटूया. भगवंतांनी निश्चित केलं आहे. सुंदर असा रुक्मिणी आणि भगवान यांच्यामध्ये प्रेम कलह झाला आहे. प्रेम कलह हा खूप सुंदर झाला की ज्यावेळेस माता आणि दोघंचे दोघं बसलेले होते, रुक्मिणी आणि भगवंत, परमेश्वराने सहज रुक्मिणी यांना विचारलं की देवी, मी तर काळा आहे, समाज मला चोर म्हणतो, अनेक प्रकारांचे उदाहरण मला समाज म्हणतो आणि गोवाडी आहेत, परंतु तुम्ही माझ्यामध्ये काय बघितलं आणि माझ्याशी काय लग्न केलं? माझ्यापेक्षा तर शिशुपाळ हा खूप दिसायला चांगला होता, सर्व काही त्याच्यामध्ये चांगलं होतं, परंतु तुम्ही त्याला सोडलं आणि माझ्याशी लग्न केलं. जर तुम्हाला जायचं असेल तर आता सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं वचन ऐकलं, रुक्मिणीजी तिथल्या तिथेच कोसळल्या. भगवंताने जागृत केलं आणि म्हणाले,
मी तर तुमच्याशी एक प्रेमकलह करत होता, मस्ती करत होता. माता म्हणतात अशी मस्ती कधीही पुन्हा करू नका. त्यानंतर सुखदेवजी म्हणतात, परीक्षित, अनिरुद्धाचा विवाह यामध्ये बलरामजी यांनी रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याचा वध केला आहे. रुक्मी याचा वध केला. त्यानंतर सुंदर असे बाणासुराचे चरित्र हे सांगितले आहेत. बाणासुर नावाचा खूप मोठा असुर होता आणि त्या बाणासुराने भगवान श्रीकृष्ण यांचा पुत्र अनिरुद्ध याला कैद करून ठेवलं होतं. कारण बाणासुराची पुत्री होती उषा. हे उषा एक वेळ झोपलेली होती आणि झोपमध्ये तिने खूप सुंदर असा राजकुमार बघितला. तो राजकुमार कोण असेल एवढा तिला आवडला की दुसऱ्या दिवशी तिची मैत्रिणी होती चित्रलेखा नावाची, हिला सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये एक राजकुमार आला होता आणि मला अशी इच्छा आहे की त्याच्याशीच लग्न करावं. हे म्हणते तू त्याचं वर्णन कर, म्हणजेच मी त्याचं चित्र करते. उषाने वर्णन केलं, चित्रलेखाने वर्णन अनुसार त्याची प्रतिमा बनवली, प्रतिमा बनवली आणि प्रतिमा बघितली तर हा कोणीच नव्हे परंतु हा तर साक्षात श्रीकृष्णाचा पुत्र अनिरुद्ध आहे. खूप दिसायला सुंदर आहेत, रूप गुण अनेक सरक युक्त आहेत. चित्रलेखा मायावी होती. रातच्या वेळेला जाऊन आणि अनिरुद्धाला उठवून घेऊन आली आणि तिथे ठेवलं. दोघांमध्ये प्रेम झालं आणि दोघं राहू लागले. परंतु ज्यावेळेस बाणासुराला हे कल्पना झाली आणि बाणासुराने अनिरुद्धला कैद केलं. नारदजी येऊन आणि भगवंताला गोष्ट सांगितली की प्रभू तुमच्या पुत्राला बाणासुराने कैद केला आहे. बलराम आणि दोघं युद्ध करण्यासाठी निघाले. दोघांमध्ये युद्ध झालं आहे. एक बाजूला बाणासुर आणि दुसऱ्या बाजूला भगवंत होते, बलरामजी होते. दोघांमध्ये महाभयंकर युद्ध झालं. परंतु भागवत शास्त्र म्हणतं की हे युद्ध होतं हे कसं होतं, भक्त आणि भगवंताचं युद्ध होतं. कारण बाणासुर याच्याकडे शिवजी होते. बाणासुर हा शिवभक्त होता. त्यासाठी स्वयं बाणासुराची रक्षा करण्यासाठी शिवजी सुद्धा आले आणि शिवजी सुद्धा युद्ध करू लागले. आता शिवजी आणि बाणासुर आणि समोर भगवंत आणि बलरामजी अशा रीतीचं युद्ध होऊ लागलं. भगवंताने 1000 हात असलेला बाणासुराचे हात सर्व कापून टाकले. शिवजी यांच्या प्रार्थनेने फक्त 4 हात बाकी ठेवले. दामा असं म्हणत असतो. भगवंताचा भक्तही होता. दोघं परमेश्वर आणि श्रीदामा हे सोबत सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकलेले होते. सुखदेवजी म्हणतात की परीक्षित, सुदामा खूप सुंदर ब्राह्मण होता, सर्व गुणांनी युक्त होता आणि मुख्यत्वे जो ब्राह्मणामध्ये गुण असायला हवा असा संतोष गुण त्याच्यामध्ये होता. संतोषी होता. परंतु परमेश्वराची काही थोडी कृपा कमी. जीवनामध्ये दारिद्र्य होतं. वेदपाठी ब्राह्मण होता, कर्मकांडी होता, वेदांच्या अर्थाला जाणणारा होता. आणि एवढं सर्व असून मुख्यत्वे म्हणजेच भगवंताचा भक्त होता. परंतु जीवनामध्ये दारिद्र्य हे खूप भयंकर होतं. भक्त हो, शास्त्र असं म्हणतं की कधीही असं कार्य करू नका की ज्या कारणे आपल्याला दारिद्र्यता येईल. असं कार्य कधीही जीवनात करू नका. कारण दारिद्र्य हे काय असतं, दारिद्र्य ज्याला येतं तोच समजू शकतो.
आपण दुःख हे व्यतीत करू शकतो. दुःख केवढंही असलं तरी ते निघून जात असतं, परंतु दारिद्र्य असतं हे दारिद्र्य जल्दी निघत नाही. दारिद्र्य आणि दुःखामध्ये थोडा फरक आहे. झाले सर्व शांत? सुरू करू मी? नाही तर मी इथून बोलेल ना, तुम्ही गडबड करसाल, मग त्याचा काही अर्थ नाही. दारिद्र्य काय असतं हे सुदामाच्या जीवनातून समजा, किंवा सत्संगी जीवनामध्ये दर्शन घ्या. माता भक्ती आणि धर्म यांच्या जीवनाकडे बघा, दारिद्र्य हे कसं आलेलं आहे. परंतु परमेश्वर केव्हा केव्हा भक्ताला देत असतो, त्याची परीक्षा घेण्यासाठी देत असतो. शुकदेवजी म्हणाले, परीक्षित, ब्राह्मण हा वेदपाठी होता, परंतु जीवनात दारिद्र्य होतं. दारिद्र्याच्या कारणी हर हमेश त्याच्या इथे दुःखच असायचं. त्याला सुंदर एक पत्नी होती. पत्नीचं नाव सुशीला होतं. सुशीला खरोखर जसं तिचं नाव होतं, नावाप्रमाणेच सुशील हे सुद्धा होती. सुशीला कित्येक वेळ आपल्या पतीला म्हणत असायची, पतीनाथ, अहो आपली परिस्थिती खूप गंभीर आहे. आपल्या जीवनात एवढं दारिद्र्य आहे, तर कित्येक वेळ बघा कसं कसं घडत आहे की ज्यावेळेस आपल्याला जेवणाला नसतं तर आपण आपल्या पुत्रांना जेवणासाठी काय द्यावं, पुत्रांना काही नाही तर काय त्यांना मी समजवावं, काय सांगावं. त्यासाठी तुम्ही जा, स्वयं द्वारकाधीश लक्ष्मीपती भगवान हे आपले मित्र आहे, त्यांच्याजवळ जा आणि त्यांना काहीतरी याचना करा. आपण जाऊन आणि सांगा, थोडीशी याचना कराल तर अवश्य भगवंत आपल्याला काही ना काही थोडं देतील. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, परंतु सुदामा होता, सुदामा संतोषी ब्राह्मण होता. भगवंताचा महिमा त्याला मालूम होता की स्वयं द्वारकाधीश म्हणजे पुरुषोत्तम नारायण आहे, परंतु त्यांच्याजवळ फक्त मागण्यासाठी जाणं हे योग्य नाही. कदाच जायचं झालं तर त्यांच्या दर्शनासाठी जाऊ, परंतु मागायला तर जायचंच नाही. दिन प्रतिदिन सुदामा पत्नीचे वाक्य ऐकत असायचा. पत्नी रोज रोज नवीन नवीन वाक्यांचा प्रयोग करीत असायची. कधी कधी दिवस येत असायचा की स्वतःच्या बाळांना समजावून समजावून आणि झोपवून टाकत असायची की बेटा, उद्याच्या दिवशी आपल्याला जेवायचं आहे, आजच्या दिवशी जेवायचं नाही, आज उपवास आहे किंवा काही आहे, अशा रीतीने समजवत असायची. दिवस एक नंतर एक व्यतीत होत असायचे. एक वेळ सुशीला हे आपला पती सुदामाला म्हणतेत की पतीनाथ, अहो दिवस तर असे जाणू वाढू लागले आहेत की एक दिवस एक एक वर्षाचा होत आहेत. आपण कृपा करा, भगवंताजवळ जा, भगवंताला काही याचना करा, कारण हे दिवस कसे काढावे. आपण काढू शकणार, परंतु या मुलांना काय मी समजवावं, रोज रोज काय समजवावं. सुदामा सुद्धा याने आज विचार केला की नाही, खरोखर मी जातो, भगवंताजवळ जातो, परंतु भगवंताजवळ मागण्याची हिम्मत नाही.
मागण्याची हिंमत न होती. विचार केला दर्शनाला जाईल, माझी परिस्थिती बघेल तर अवश्य काही ना काही मला देऊन देईल. शुकदेवजी म्हणतात की परीक्षित, सुदामा आपला पत्नीला म्हणतो की अगं भगवंताच्या दर्शनाला मी जातो आहे, द्वारकाधीश याच्या दर्शनाला मी जातो आहे, अशा खाली हातांना जाता येत नाही, काहीतरी मला दे. आता ज्याच्या घरामध्ये खायलाच काही होत नाही काय देईल. इकडे तिकडे बघू लागले. बघता बघता भिक्षामध्ये थोडे पोहे मिळालेले होते. ते पोह्यांची पोटली एक तयार केली छोटीशी आणि सांगितलं की प्रभू, हे स्वामीनाथ, हे घ्या आणि हे तुम्ही द्या. सुदामा ते पोह्यांची पोटली घेऊन एका हातामध्ये काडी घेऊन आणि भगवान द्वारकाधीश यांच्या दर्शनासाठी निघाला. रस्त्याने चालू लागला आहे. चालता चालता सुदामा अनेक प्रकारचे संकल्प विकल्प करीत निघाला. संकल्प विकल्प करीत होता की मी भगवंताच्या दर्शनाला जातो आहे, भगवंताचं दर्शन मी करणार, परंतु भगवंताजवळ काय मी मागू, काय सांगू की मला काहीतरी पाहिजे आहेत. अशा रीतीचं मनोमंथन करीत करीत सुदामा हा मार्गाने चालू लागला आहे. ज्याच्या पायांमध्ये सुद्धा काही नव्हतं. धीरे धीरे सुदामा चालत चालत आणि द्वारका नगरीमध्ये पोहोचला आहे. देखो देखो ये गरीबी का कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का है मेरा यार, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है ये मेरा श्याम. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया. सुदामा हा द्वारपालांना म्हणू लागला, अरे द्वारपालांनो जा आणि भगवंताला सांगा की तुमचा मित्र हा तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे. द्वारपाल विचार करू लागले, अरे कुठे द्वारकाधीश, सोन्याच्या महलांमध्ये राहणारा आणि हा म्हणतोय की माझा मित्र आहे. द्वारपाल म्हणतात तुला काही हवं असेल तर आम्ही इथल्या इथून देऊन देतो, परंतु तुला मध्ये पाठवायचं नाही. अनेक प्रकाराने द्वारपालांना सुदामा समजावू लागला, समजावून म्हणू लागला, अरे काही नाही, तुम्ही शेवट जा आणि सांगा तर खरी, कृष्णाला एवढं सांगा की तुमचा मित्र सुदामा आला आहे, एवढं सांगा बस, दुसरं काही ना सांगा. बघा तुम्ही काय होईल ते, अवश्य माझा मित्र मला भेटण्यासाठी बोलवेल. द्वारपाळला विचार आला,
की हा गरीब ब्राह्मण एवढी याचना करतोय, चला ठीक आहे तर त्यासाठी निघाले. भगवान श्रीकृष्ण यांच्या जवळ गेले, यांच्या जवळ जाऊन आणि म्हणू लागले, सर पे है पगड़ी, बटन पे है दामन, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सर पे है पगड़ी, बटन पे है दामन, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सर पे है पगड़ी, बटन पे है दामन, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. तुम एक बार मोहन से जाकर ये कह दो, तुम एक बार मोहन से जाकर ये कह दो कि मिलने सखावत नसीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कहो, अरे द्वार पालो कन्हैया से कहो कि घर में सुदामा गरीब आ गया है, सुदामा गरीब आ गया. द्वारपाल भगवंताजवळ गेले. भगवंताला म्हणतात की प्रभू, कोणी एक ब्राह्मण आला आहे तो, आणि ब्राह्मण हा तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे. भगवान म्हणतो, कोण ब्राह्मण आहेत? अरे महाराज, गरीब ब्राह्मण आहेत, घालण्यासाठी कपडे नाही, शरीरावरती कपडे सुद्धा व्यवस्थित नाही, मस्तकावरती नाही पगडी आहे, पायांमध्ये काही जोड नाही. असा एक कोणी सुदामा नावाचा ब्राह्मण आला आहे. तो सुदामा नावाचा ब्राह्मण हा म्हणतोय की तुम्ही त्याचे मित्र आहात, आणि तो म्हणतोय की मला भेटायचं आहे. भगवंतांनी सुदामाचं नाव ऐकलं. नाव ऐकताच परमेश्वर आपल्या राजसिंहासनावरून उभे झाले. उभे होऊन म्हणतात की द्वारपाळांनो, सुदामा आलायत. काय सुदामा नाव सांगितलं? हो महाराज, सुदामा नाव सांगितलं. आणि परमेश्वर हे पडाले आहे, भगवंत पडाले. सुनते ही दौड़े चले आए मोहन, गले से लगाया सुदामा को मोहन, गले से लगाया सुदामा हो. सुनते ही दौड़े चले आए मोहन, गले से लगाया सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, गले से लगाया सुदामा को मोहन, गले से लगाया सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा. ये मेहमान कैसा अजीब आ गया है, मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कहो, अरे द्वार पालो कन्हैया से कहो कि मिलने सखावत नसीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया. भगवंत हे पळत पळत निघाले. परमेश्वर पडाले. स्वतःचं उत्तरीय वस्त्र हे सुद्धा पडून गेलं. मस्तकावरून मुगट हा खाली पडला. रुक्मिणीजी विचार करू लागल्या, हो असा कोणता मित्र आहे की आजपर्यंत भगवंत समोर गेले नाहीत आणि आज पळत निघाले नाही. स्वतःच्या उत्तरीय वस्त्राचं भान कोण असेल असा? रुक्मिणी मागे मागे जाऊ लागल्या. भगवंत पळाले. द्वारपाळ जिथे उभे होते तिथे गेले. बघितलं स्वतःचा मित्र सुदामा होता. परमेश्वराने तरत तिथल्या तिथे आलिंगन दिलं. आलिंगन देऊन आणि भगवंत हे भेटले आहे. भगवंत भेटले. दोघंचे दोघं मित्र मिळाले. जणू वर्षांचं त्यांचं नातं वर्षांपासून जे मिळालेलं न होते आज कित्येक वर्षानंतर मिळाले.
खूप गाढ प्रीतीने दोघं मिळाले एवढे मिळाले एक दुसऱ्याच्या आकमध्ये आक टाकून बघू लागला अश्रूने एक दुसऱ्याचे खांदे हे ओलेचिंब केले आहे भगवंतांनी सुदामाला म्हटलं मित्रा अरे ज्यावेळेस शिकत होता त्याच वेळे तू मिळाला होता त्यानंतर तू कधीही मला मिळाला नाही आणि आज इतक्या वर्षानंतर तू आला आहेस भगवंत स्वतःच्या हातामध्ये हात घेऊन आणि त्याला घेऊन आपल्या राज्यस्थानामध्ये घेऊन गेले राज्य महलामध्ये घेऊन राज्य सिंहासनावरती भगवंताने त्याला बसविलं आहे भगवंताने राज्य सिंहासनावर बसविलं रुक्मिणी आदी पटराण्या होत्या बघू लागल्या ओहो हा कोण ज्या स्थानावरती अजून आम्ही सुद्धा कोणी बसू शकत नाही त्या स्थानावरती भगवंतांनी याला बसविलं परमेश्वर स्वतःचा मित्र हा कसा आहे हे दृष्टांत परिपूर्ण रूपाने आपल्याला दाखवू लागले बराबर से सुदामा बिठाए चरण आंसुओं के सामने बुलाए चरण आंसुओं से सामने बुलाए बराबर के अपने सुदामा बिठाए चरण आंसुओं से सामने बुलाए चरण आंसुओं से सामने बुलाए न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा खुशी का समा तेरे करीब आ गया है खुशी का समा तेरे करीब आ गया है अरे द्वार पालो कन्हैया से कह दो अरे द्वार पालो कन्हैया से कह दो भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं की देवी पाण्याचा लोटा घेऊन या त्रास घेऊन या याचे प्रक्षालन आपल्याला करायचे आहे अशा रीतीचं सांगून आणि रुक्मिणी यांनी पाण्याचा लोटा आणला सोन्याचा त्रास आणलेला आहे आणि त्यामध्ये सुदामा याचे चरण हे धुतले आहेत चरण धुतल्यानंतर तेच जड आपल्या मस्तकावरती चढविलं आणि दोघंचे दोघं मित्र हे तिथे बसून आणि गपशप करू लागले शुकदेवजी म्हणतात की परीक्षित दोघंचे दोघं मित्र कित्येक वर्षानंतर मिळाले होते त्यासाठी एक दुसऱ्याला आपल्या बाल्यपणाच्या गोष्टी करू लागले बाल्यपणाच्या गोष्टी करून एक दुसऱ्याला सांगू लागले की आपण गुरुच्या आश्रमामध्ये बसले होतो गुरुच्या आश्रमामध्ये होतो आणि त्यावेळेस कित्येक प्रकाराचे आपण काही ना काही क्रीडा करीत असायचो एक वेळचा प्रसंग भगवंतांनी याद दिला की सुदामा तो प्रसंग तुला याद आहे की ज्या वेळेला गुरुने आपल्याला समेध घेण्यासाठी आणि वनामध्ये पाठविलं होतं आपण गेलो होतो परंतु खूप असा पाऊस पडला होता गुरु आपल्याला बघण्यासाठी आले होते सर्व एक नंतर एक गोष्ट भगवंत हे सांगू लागले सुदामा म्हणतो की हो मला सर्व काही याद आहे सर्व काही मला बरोबर यादच आहे भगवंत म्हणतात सुदामा तू आता आला आहेस मी तुला जेवण करवतो भगवंतांनी अनेक प्रकारांचे विविध प्रकार असे नैवेद्य सुदामा समक्ष ठेवले
सुदामा विचार करू लागला, माझ्या जीवनामध्ये मी कधी बघितले नाही एवढे भोज्य अधिक पदार्थ माझ्या समक्ष ठेवले आहेत, काय खाऊ काय नाही. स्वतःला शरमवू लागला आहे तो. जेवण झालं, जेवण होऊन दोघं बसले. त्यावेळेस भगवंत म्हणाले, अरे तू आलास परंतु माझ्यासाठी तू काही आणलं नाहीस, आणि मला तर नक्कीच असं वाटतं की अवश्य तुझं लग्न सुद्धा झालं असेल. सुदामा म्हणतो, हो झालं आहे. अरे झालं आहे तर माझ्या वहिनीने काहीतरी मला पाठवलं की नाही, काय आहे की काहीच आणलं नाही. आणि त्यावेळेस सुदामा हा खूप शरम अनुभवू लागला, काय एवढ्या द्वारकाधीशपतीला मी काय देऊ, हे छोटेसे 2 मोठे पवे मी देऊन आणि काय याला सांगू की मी हे तुझ्यासाठी भेट आणली आहे. सुदामा हा लपवू लागला. भगवंतांनी हिसकावून आणि खोललं, बघितले मध्ये पोवे होते. भगवंत म्हणाले, अरे काय तू एवढी मला आवडती वस्तू आणि तू लपवून ठेवली, मला देतच नव्हता. परमेश्वराने एक मुठी घेतली, एक मुठी घेऊन आपल्या मुखामध्ये टाकली आणि टाकताच दुसरीकडे समग्र त्याचं दारिद्र्य होतं परमेश्वराने नाहीसं केलं आहे. दुसरी मोठी खाण्यासाठी गेला, एवढ्यात रुक्मिणी यांनी हात पकडून आणि म्हणतायत की प्रभू बस एवढं तर पूर्ण आहे. आपण एक छोटस अन्नाचा तुकडा खाऊन जर विश्वाला संतुष्टी करत असाल तर मग आपण तर एक मोठी अन्न खाल्लं आहे, त्यासाठी आपल्याला खायचं आता नाही. आणि ते जो मुठीतला प्रसाद होता तो रुक्मिणी यांनी सोबत घेऊन परमेश्वर दोघं बसले आहेत. 1-2 दिवस पर्यंत सुदामा हा भगवंताच्या इथे राहिला, भगवंताचे दर्शन केले. भगवंताचे दर्शन करून संतुष्ट झाला. त्यानंतर विचार झाला की आता मी माझ्या घरी जातो. घरी जाण्यासाठी तयार झाला. त्यावेळेस मनोमन विचार करू लागला, मी काही मागण्यासाठी आलो होतो, परंतु काय मागू. स्वतःची इच्छा मागण्याची होत नव्हती. संतोषी ब्राह्मण होता. तिथून असाच निघाला. निघता वेळी विचार करू लागला, असो परमेश्वर कदाच देणे असेल तर देईल, नाही देणं तर काही नाही, परंतु मला भगवंताचं दर्शन घडलं हेच खूप मोठं माझं भाग्य आहे. धीरे धीरे सुदामा आपल्या घरी गेला आहे. आपल्या स्थानकावरती गेला. स्थानकावरती बघितलं तर ज्या स्थानकावरती आपली झोपडी होती, आज त्या स्थानकावरती झोपडी हे दिसली नाही. तिथे मोठे महल दिसू लागले. मोठे महल दिसले. याला विचार झाला की अरे हे काय, मी कुठे दुसरीकडे आलो आहे की काय. अशा रीतीचा विचार केला. मधून तेवढ्यात स्वतःची पत्नी सुशीला निघाली. पत्नी म्हणू लागली, अहो पतिनाथ कुठे निघाले, अरे हा तर आपलाच नेला आहे. सुदामा विचार करतो आहे की परमेश्वराची देण्याची क्रिया ही वेगळी आहे. प्रत्यक्ष रीते नाही, परंतु भगवंत हा परोक्ष रीताने देत असतो. आणि त्यावेळेस भगवंताचा महिमा समजू लागला की हो बघा तर खरी परमेश्वराने दिलं हे कसं दिलं मला. शुकदेवजी म्हणतात की परीक्षित, सुंदर असे हे चरित्र आहे. परमेश्वराला मनुष्य कोणी थोडंसंही देत असतो तर तो भगवंताला थोडंसंही दिलं तर परमेश्वर त्याला खूप काही देत असतो. भगवंताचं हे चरित्र आहे. शुकदेवजीने अनेक प्रकारांचे चरित्र हे ऐकवले. शुकदेवजी म्हणतात की परीक्षित,
त्यानंतर एक वेळी सर्वचे सर्व यादव, नंद, यशोदा आदिक सर्वचे सर्व हे नैमिक शारण्य क्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झाले आहेत. सूर्यग्रहण होतं, त्या कारणी एकत्रित होऊन आणि सर्व एक दुसऱ्याला भेटून मिळले आहेत. त्यानंतर वसुदेव आणि देवकी यांचे मरलेले जे पुत्र होते, कंसाने ज्या पुत्रांचा वध केला होता त्या पुत्रांना जीवित करून आणि माता देवकी यांना पुन्हा भगवंतांनी दिला आहेत. त्यानंतर सुंदर असे अर्जुनाने सुभद्राचे हरण केले. वेदस्तुती इथे सांगितली आहेत. त्यानंतर 3 देवांमध्ये मुख्य कोण आहे, मोठा कोण आहे असे भृगु ऋषी यांनी परीक्षा करून आणि परमेश्वराला त्याचा श्रेय हा दिला. शुकदेवजी म्हणतात, हे परीक्षित, भगवंताचे खूप सुंदर चरित्र आहे. परमेश्वराच्या चरित्रांचा कधीही पार येत नाही. एक नंतर एक भगवंताचे चरित्र एक चालूच असतात. अशा रीतीने शुकदेवजी महाराजांनी दशमस्कंदा पूर्ण केला आहेत. दशमस्कंद पूर्ण करून आणि एकादश स्कंदामध्ये सुंदर असा भगवान आणि उद्धव यांचा संवाद झाला आहे. परंतु त्याआधी एक घटना अशी घडली. परमेश्वराने विचार केला. देवतागण आले, भगवंताला म्हणू लागले, प्रभू आता आपलं कार्य पूर्ण झालं आहे, आपण पुन्हा आपल्या धामामध्ये वापस या. परमेश्वर सुद्धा विचार करू लागले, माझं कार्य होतं, कार्य पूर्ण झालं आहे. परंतु कार्याचं निमित्त म्हणून एक घटना अशी घडली. एक वेळी सर्व भगवंताचे पुत्र होते, सर्वचे सर्व जांबवतीचा पुत्र होता. त्याला साडी घातली, स्त्रीचा वेश धारण करून आणि जिथे सर्व बाजूला ऋषी महर्षी राहत होते तिथे घेऊन गेले. तिथे घेऊन गेले आणि ऋषींची थट्टा केली, मस्ती केली. ऋषींना म्हणाले, अहो महर्षींनो, हे आमची एक सौंदर्यवान स्त्री आहे, हिला गर्भ आहे, या गर्भामध्ये काय आहे, मूल आहे की मुलगी आहे, हे सांगाल तुम्ही? ऋषींनी समाधी लावली. समाधीमध्ये बघितलं, हे मूर्ख आमची थट्टा करण्यासाठी आले आहेत. ऋषी म्हणाले की तुम्ही सर्वचे सर्व भगवंताचे पौत्र आहात. भगवंताचे पौत्र असून तुम्ही ऋषी महर्षींची थट्टा करतात, मस्ती करतात. जा, यामधून जो निघेल तो तुमचा यादव वंशाचा नाश करेल. यादव वंशाचा नाश करेल असं ऐकलं. सर्वचे सर्व आले पळत घरी. उग्रसेन अधिक महाराजांना सांगितलं की महाराज, ऋषींनी असं सांगितलं. उग्रसेन म्हणतो, सोडा याची साडी सोडा. साडी सोडली. साडी सोडली तर मधून एक मुसळ निघालेलं आहे. मुसळ निघालं त्यावेळेस सर्व आश्चर्यचकित झाले, हे काय, आता याला काय करायचं? कारण ऋषींनी सांगितलं की याच्या मार्फत सर्व यादव वंशाचा नाश होईल. त्यावेळेस उग्रसेन महाराजांनी सांगितले, काम करा, समुद्राच्या किनारी जा आणि समुद्राच्या किनारी जाऊन याला घसून टाका. घसून याचा नामनेश हा पूर्ण करून टाका, याचं काहीही राहिला नको. यादव पुत्र सर्व गेले, घसून टाकलं. घसून छोटासा तुकडा होता, तो तुकडा दर्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये फेकून दिला. समुद्रामध्ये फेकला त्यावेळेस एक मत्स्य माछली होती, तिने तो तुकडा गिळला. तुकडा गिळून आणि तोच मासली एक पारध्याच्या जाळ्यामध्ये आली. पारध्याने त्यापासून एक सुंदर असा बाण तयार केला. इकडे जे घासले गेलेलं मुसळ होतं, लोखंडाचा झिणा रोज होता, एकदम सूक्ष्म रोज. त्या रोजमधून एक वनस्पती निर्माण झाली आणि ते वनस्पती समुद्राच्या बाजूलाच राहिली. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित आणि एक वेळ सर्वचे सर्व यादव मदोन्मस्त झाले आहेत. परमेश्वराने विचार केला की आता मला हा देह त्याग करायचा आहे. त्यासाठी सर्व यादवांना घेऊन आणि भगवंत हे गेले आहेत.
समुद्राच्या किनारी सर्वांनी मदिरा पान केला. मदिरा म्हणजेच दारूचा पान केलं. दारू पिल्यानंतर एक दुसरं मारू लागले. मदनमस्त होऊन मारू लागले. मारता मारता सर्वांचे शस्त्र हे तुटले. शेवट सर्वांनी जे वनस्पती होती वनस्पती उचलून आणि त्याच द्वारा एक दुसऱ्याला मारलं आहेत. आणि अशा रीतीने परमेश्वराने सर्व यादव कुळाचा संहार केला. यादव कुळाचा संहार करून स्वयं भगवंत हे पुढे निघाले आहे. बलरामजी यांनी सुद्धा विचार केला की आता मला देह त्यागायचा आहे. बलरामजी समुद्राच्या किनारी बसून आणि त्यांनी सुद्धा देहत्याग केला. इकडे भगवंत एक प्रभास क्षेत्रामध्ये बसलेले आहेत. प्रभास क्षेत्रामध्ये बसून आणि विचार करीत होते. त्याच वेळेला एक पारध्याने बघितलं कोणी सुंदर असं मृग बसलेला आहे असा विचार करून आणि बाण सोडला. बाण हा सिद्धा भगवंताच्या अंगुष्ठामधून आणि मस्तकामध्ये गेला आहेत. मस्तकामध्ये गेला. पारधी आला. बघितलं त्याच वेळे परमेश्वराने सांगितलं की चिंता करू नकोस. जे काही झालंय ते माझ्या इच्छेने झालंय. तू इथून निघून जा. आणि एवढ्यातच भगवंताचा सारथी म्हणजे दारुक आला. दारुकला भगवंताने सांगितलं की दारुक तू जा आणि अर्जुन अधिक सर्वचे सर्व द्वारिकामध्ये आहेत त्यांना सांग की आत्ताच्या आत्ता द्वारिका ही खाली करा. जसा माझा प्राण जाईल तशी द्वारिका हे पाण्यामध्ये डुबून जाईल. दारुक हा निघाला. सर्व जे राहिलेले यादव आदिक होते सर्व भगवंताच्या स्त्रिया होत्या सर्वचे सर्व बाहेर निघाले. परमेश्वराने आपला प्राण त्यागला म्हणजेच भगवंत हे आपल्या धामामध्ये गेले. बोलिये भगवान बालकृष्ण लालनी जय. अयण भगवान की जय. कृष्णचंद्र लाल की जय. इकडे अर्जुन हा हस्तिनापूरकडे निघाला आहेत. भगवंतांनी आपले जे काही कार्य होतं पूर्ण केले. परमेश्वर विमानामध्ये बसून निघाले. देवतांनी भगवंतावरती पुष्पवृष्टी केली आणि पुष्पवृष्टी करून परमेश्वराला आपल्या धामामध्ये पाठविलं आहेत. शुकदेवजी म्हणतात की परीक्षित त्यानंतर सर्वचे सर्व हे हस्तिनापूर येथे गेले. इंद्रप्रस्थ इथे गेले आणि तिथे जाऊन राहू लागले. युधिष्ठिर महाराज यांना सांगितलं की भगवंतांनी लीला पूर्ण केली. 5 पांडव होते हे सुद्धा स्वर्गारोहणकडे निघून गेले. हे कथा आपण ऐकलेली आहेत. त्यानंतर परमेश्वराचा जो संवाद होता उद्धव आणि परमेश्वर हा सुद्धा इथेच झालेला आहे. 12 स्कंद की ज्या 12 स्कंधामध्ये परमेश्वराचा संवाद आणि परमेश्वराने अनेक प्रकारांचे धर्म सांगितले. त्यानंतर भागवत शास्त्राची पूर्णाहुती झाली. शुकदेवजी होता. शुकदेवजी यांनी परीक्षिताला सांगितलं की परीक्षित ऐक, तू आता परमेश्वरमय झालाय. आता तक्षक आला तरी तुला त्याची भीती नाही. म्हणून तू एक स्थानी बसून आणि तुझं मन भगवंतामध्ये लावून दे अशा रीतीचं सांगून आणि शुकदेवजी महाराज हे निघाले आहेत. परीक्षिताने शुकदेवजी महाराजांचं पूजन केलं. पूजन करून शुकदेवजी पुढे चालू लागले. गंगेच्या किनारी परीक्षित हा बसला. भगवंतामध्ये आपलं मन लावलं. भगवंतामध्ये मन लावून आणि ह्या देहाद्वारे म्हणजेच सूक्ष्म देहाद्वारे भगवंताच्या धामामध्ये पोचून गेला. इकडे तक्षक आला. रस्त्याने येत होता त्यावेळेस कोणी ब्राह्मण त्याला मिळाला. तक्षकाने ब्राह्मणाला विचारलं कुठे चालला आहेस? ब्राह्मण म्हणाला मी परीक्षिताजवळ जात आहेस का? कारण तिथे तक्षक येणार आहे आणि तक्षक हा त्याला दंश करेल, मारेल. तर माझ्याजवळ अशी विद्या आहे की मी परीक्षिताला पुनः जीवित करेल. तक्षक म्हणतो या झाडावरती अजमवून दाखव. वडाचं झाड होतं. वडाच्या झाडाला तक्षकाने दंश केलं. दंश करता सर्व झाडे सुकलं गेलं. परंतु
ब्राह्मण होता. ब्राह्मणाने आपल्या विद्येद्वारा पुनः जाड एकदम हिरवगार करून दिलं. त्यावेळेस तक्षक म्हणाला की तुला जेवढं धन हवं तेवढं मी तुला देतो, परंतु तू वापस निघून जा. ब्राह्मण पुन्हा गेला. तक्षक आला. तक्षक येऊन आणि परीक्षिताला दंश मारला आहे. परंतु त्या आधीच परीक्षित महाराज भगवंताच्या धामामध्ये गेलेले होते. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित अशा रीतीने भागवताची इथे पूर्णाहुती झाली आहे. बोलिये श्रीकृष्णचंद्र भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भक्त हो, थोडक्यात मध्ये 2 शब्दाचे उद्बोधन करतो. समग्र हेगडे परिवार यांच्या यजमानपदी यावर्षी आपल्या मंदिरामध्ये भागवत सप्ताह झाला. 7 दिवसपर्यंत मी भगवंताचे चरित्र तुम्हा सर्वांना ऐकवले आहेत. भगवंताचे चरित्र खूप अगाध आहेत. भागवत शास्त्र एवढं अगाध आहे की विद्वान म्हणतात की कोणी विद्वानाची परीक्षाही भागवत शास्त्रामध्ये होत असते. परीक्षा तर ठीक आहेत, परंतु त्याआधी परमेश्वराचं स्वरूप आहे. परमेश्वराच्या स्वरूपाला समजणं खूप कठीण आहे. वेदासारखे वेद, शेष नारायण सारखे शेष नारायण सुद्धा भगवंताच्या चरित्रांना भगवंताला म्हणतात की नेती नेती. भगवंताच्या चरित्रांचा परमेश्वराचा स्वरूपाचा कधीही पार येत नाही. परंतु माझ्या अल्पमती अनुसार इथे गुरुकृपाच्या द्वारे जे काही मी प्राप्त केलेलं आहेत आणि माझ्या मती अनुसार तुम्हाला 7 दिवसपर्यंत भगवंताचे चरित्र हे ऐकविले. भगवंताचे चरित्र ऐकविले. त्यामध्ये कित्येक वेळ कदाच काही अपशब्द माझ्याने बोलले गेले असेल तर त्याबद्दल तुमच्या सर्वांना मी क्षमा मागतो. आपलाच एक दास बाळ समजून आणि मला क्षमा करा. आणि जे काही तुम्हाला चांगलं लागलेलं असेल ते तुम्ही ठेवून आणि भगवंताच्या चरणी ठेवा. परमेश्वराविषयी याचं मंथन करा. अवश्य परमेश्वराची कृपा आपल्यावरती घडेल. अस्तु. जय स्वामीनारायण. बोलो स्वामीनारायण भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल